नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मधील विद्यार्थ्यांचं यावर्षी स्वागत आहे। आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पहिला पाठ पाहणार आहोत। आपल्याला इतिहास हा विषय शिकायचा आहे। तुम्ही इतिहास हा विषय शिकलेला आहात, परंतु तुम्हाला इतिहास म्हणजे काय या प्रश्नाची उकल मी तरी सुद्धा सांगणार आहे। तर इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे इतिहास होय। तर इतिहासाचे 3 कालखंड आहेत। एक म्हणजे प्राचीन, दुसरा म्हणजे मध्ययुगीन आणि तिसरा म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास। तर इयत्ता 6वी मध्ये तुम्ही प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे। इयत्ता 7वी मध्ये मध्ययुगाच्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे आणि इयत्ता 8वी मध्ये आधुनिक कालखंडाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे। तर आपल्याला यावर्षी इतिहास लेखन, उपयोजित इतिहास, पूर्वीच्या काळातले खेळ आणि इतिहास, मनोरंजन आणि इतिहास, प्रसार माध्यमे पूर्वीच्या काळी कशी होती तो इतिहास आणि खेळ इतिहास, पर्यटन आणि इतिहास आणि ऐतिहासिक ठेवा कशा प्रकारे जतन केलेला आहे याचा अभ्यास इयत्ता 10वी मध्ये आपल्याला करायचा आहे। तर पहिलं प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर इतिहास लेखनाची परंपरा, तर पूर्वीच्या काळामध्ये इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जायचं, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचं आकलन करून घेणं हे आपल्याला माहीतच आहे आणि त्यासाठी संशोधन लेखन याचा अभ्यास केला जातो। आणि इतिहास लेखन ही खंड न पडणारी अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे। इतिहास कधीही संपत नसतो। काल जरी एखादी घटना घडली असेल तर ती भूतकाळात घडलेली आहे असं म्हणतो। म्हणजे इतिहास ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। हा इतिहासाचा आपल्याला चालणारी प्रक्रिया आणि त्याचं लेखन कशा पद्धतीने होत असायचं हे आपल्याला पाश्चात्य परंपरेमध्ये कसं घडलेलं आहे आपल्याला शिकायचं आहे। वैज्ञानिक शाखामध्ये किंवा विज्ञानामध्ये जर समजा एखाद्या ज्ञानाची सत्यता पडताळून पाहायची असेल, ती गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे हे पाहण्यासाठी 2 पद्धती असायच्या। ती म्हणजे प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत। वैज्ञानिक शाखा म्हणजे किंवा विज्ञानामध्ये पहिली पद्धत आहे प्रायोगिक पद्धत आणि दुसरी पद्धत आहे निरीक्षण पद्धत। तर विज्ञानामध्ये एखाद्या घटनेची पडताळणी पाहण्यासाठी किंवा ती घटना सत्य आहे किंवा असत्य आहे हे पाहण्यासाठी 2 पद्धती होत्या। पहिली पद्धत आहे प्रायोगिक पद्धत आणि दुसरी पद्धत आहे निरीक्षण पद्धत। परंतु आपल्याला जर एखाद्या विषयाचं इतिहासामधलं सत्य पडताळून पाहायचं असेल तर आपण प्रायोगिक पद्धत किंवा निरीक्षण पद्धत करू शकत नाही, कारण ती घटना घडून गेलेली असते, त्याचा प्रयोग आपण परत करत नाही आणि ती घटना त्या ठिकाणी उपलब्ध नसते आणि म्हणून त्याचं निरीक्षणही आपण करू शकत नाही। आणि म्हणून या दोन्हीही पद्धती इतिहासाची सत्यता पडताळून घेण्यासाठी सिद्ध करता येत नाहीत आणि ती घटना पुन्हा पुन्हा घडत नसल्यामुळे या दोन्ही पद्धतीचा अवलंब करणं आपल्याला शक्य होत नसतं। कारण या ठिकाणी जेव्हा निरीक्षणासाठी आपण ती घटना घडत असते तेव्हा निरीक्षण करण्यासाठी आपण तिथे नसतो, त्याची पुनरावृत्ती करता येत नाही आणि सार्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणं
नियम सिद्ध करता येत नसतात आणि सर्वप्रथम आपण ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी त्या भाषेचा आणि लिपीचा वापर केलेला असेल। याचं वाचन करण्यासाठी, त्याचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तिची भाषा, लिपी आणि तज्ज्ञांची आवश्यकता असते। आपल्याला दस्तऐवज लिहायचे आहेत, म्हणजे महत्त्वाची कागदपत्र जेव्हा लिहायची असतात तेव्हा त्यावेळेची भाषा माहीत असणं आवश्यक असतं, तसेच त्यावेळेची लिपी माहीत असणं आवश्यक असतं आणि त्यासाठी अक्षरवाटिका म्हणजेच अक्षरांचं वळण, लेखनाची भाषाशैली, वापरलेल्या निर्मितीचा काळ, निर्मितीचा कागद कोणत्या काळातील आहे, कागदाचा प्रकार कसा आहे आणि यासाठी या ठिकाणी अधिकारदर्शक मुद्रा या विशिष्ट गोष्टींचं या ठिकाणी आकलन असलं आवश्यक असतं आणि ती घटना अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास या गोष्टी मदत करत असतात। ती गोष्ट खरोखरच खरी आहे का, इतिहासामध्ये घडलेली घटना खरी आहे का हे पाहण्यासाठी त्यावेळेची भाषा, त्यावेळेची लिपी, त्यावेळेचं अक्षराचं वळण आणि कागदाचा प्रकार या गोष्टी त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक असतं आणि तरच आपल्याला इतिहासाचं लेखन करता येत असतं। आणि इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलानिक विषयाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वास पडताळून पाहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण माहीत करून घेणं गरजेचं असतं। इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्थाही आहेत, की इतिहासाचं संशोधन करण्यासाठी काही ज्ञानशाखा आहेत। उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार। पुरातत्व म्हणजे काय, तर पुरातत्व म्हणजे पूर्वी विशिष्ट पद्धतीने खोदकाम करून एखादी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली असते। विशिष्ट पद्धतीने खोदकाम करून ती जेव्हा वस्तू आपल्याला मिळते आणि त्यावरून आपण त्या काळात कोणती वस्त्र वापरली जायची, कोणती नाणी वापरली जायची या पुरातत्व विभागावरून आपल्याला कळतं। दुसरं म्हणजे अभिलेखागार। अभिलेखागार म्हणजे काय, तर महत्त्वाची दस्तऐवज त्या ठिकाणी ठेवलेली असतात आणि त्यावरून आपल्याला इतिहास कळत असतो। अशा प्रकारचं अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आता सध्या आहे। हस्तलिखितांचा अभ्यास म्हणजे त्या काळात कोणती अक्षरं वापरली जायची, कोणती लिपी वापरली जायची। पुराभिलेख म्हणजे पूर्वी लिहून ठेवलेले लेख असतील, शिलालेख असतील, तांब्यावर लिहिलेली अक्षरं असतील, तर अक्षरवाटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळींचा अभ्यास इत्यादी गोष्टी इतिहास लिहिण्यासाठी आवश्यक असतात किंवा इतिहासाचं संशोधन करण्यासाठी आवश्यक असतात आणि त्यानुसारच आपल्याला इतिहास हा लिहिता येत असतो। तर पहिला आहे म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा, की इतिहास कशा पद्धतीने लिहिला जात असायचा, इतिहास लेखनाची परंपरा। इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आता आपण पाहिलं, की ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण इतिहास कसा लिहायचा हे आपण आता पाहिलं। अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात। ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊन जेव्हा आपण इतिहास लिहितो तेव्हा काय म्हटलं जातं, इतिहास लेखन त्या पद्धतीला म्हटलं जातं। आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हणतात। ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन इतिहासाचं लेखन केलं जातं तेव्हा त्याला संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं जातं। पुढच्या टॉपिक म्हणजे किंवा इथंच आपल्याला नंतर इतिहासकार कोण कोण होऊन गेलेत, इतिहास तज्ज्ञ कोण कोण होऊन गेलेत, कोणकोणत्या गोष्टींवर त्यांनी विचार केलेला आहे, इतिहासाचं लेखन कसं करायचं हे आपल्याला पुढं सांगितलेलंच आहे। अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनांची नोंद घ्यायची आणि त्याचं ज्ञान करून घेणं इतिहासकाराला शक्य नसतं, कारण बारीक सारीक गोष्टी जर इतिहास लिहिताना मांडून ठेवल्या तर इतिहास हा खूप मोठा होईल। इतिहास वाचताना किंवा अभ्यासताना खूप अवघड जाईल, म्हणजे नेमकं काय घ्यायचं हे इतिहासकार ठरवत असतो। इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो, वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे यावरही
ते अवलंबून असतं निवडलेल्या घटना, त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन, या सर्व गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करत असतात. की इतिहास कसा करायचा, इतिहासाची भाषा कोणती ठेवायची, हे इतिहास लेखनाची शैली निश्चित करत असते. जगभरामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. असं म्हणता येणार नाही की पूर्वीच्या काळामध्ये इतिहासाला महत्त्व नव्हतं, परंतु परंपरा नव्हती. त्या काळात लोकांना भूतकाळची जाणीव करून घेण्यासाठी जिज्ञासा नव्हती असंही म्हणता येणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तीकडून पूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना वेळेच्या वेळेला वडीलधारी व्यक्ती आपल्या मुलांना सांगत असायच्या आणि त्यामुळं पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायच्या. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांना जे काही चांगले धडे दिलेले आहेत ती जिजाबाईंनी काही वाचून दाखवलेले होते. स्वतःच त्यांनी त्या गोष्टी शिवाजी महाराजांना सांगितलेल्या होत्या. तर त्या काळात ग्रहचित्राद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचं कथन, गीत, पोवाड्यांचं गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून चांगल्या गोष्टी या ठिकाणी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधुनिक लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. उदाहरणार्थ भौतिक साधने असतील, लिखित साधने असतील, मौखिक साधने असतील की जे लिहून ठेवलेलं साहित्य नाही, याच्या तोंडातून त्याच्या तोंडात हा इतिहास सांगितला गेलेला आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं आहे आधुनिक इतिहास लेखन. प्रत्यक्ष पाहायचं आहे आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन या लेखनाच्या पद्धतीची प्रमुख 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये शास्त्रशुद्ध आणि योग्य प्रश्नांची मांडणी केली जाते. पहिली पद्धत ही जी आहे ती शास्त्रशुद्ध, इतिहास हा खरोखरच कसा घडलेला आहे त्याची पडताळणी करून पाहिली जाते. दुसरं आहे मानव केंद्रित प्रश्न असतात, म्हणजे भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहास त्या काळात कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशीही जोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाही. म्हणजे हा इतिहास असा घडलेला आहे त्याला आधार देवांचा आहे असं केलं जात नव्हतं. तिसरं म्हणजे इतिहासाची उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो आणि त्यामुळं इतिहासाची मांडणी तर्कशुद्ध पद्धतीने केली जाते की विश्वास चांगला असेल तोच पुरावा मांडून लेखन केलं जात असतं. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. हा 4था मुद्दा आहे. आता ह्या 4 मुद्द्यांवरून आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासांच्या लेखनात आढळलेली आहेत. की आधुनिक इतिहास लेखन प्राचीन ग्रीक इतिहासाच्या कालखंडामध्ये सुरू झालेलं आहे. ग्रीक काळामध्ये ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळलेलं असं मानलं जातं. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. हिस्ट्री हा शब्द आहे ग्रीक भाषेतील, ग्रीक शब्द आहे. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेमधला आहे आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलेला होता. इसवी सन पूर्व 5वा कालखंड, इसवी सन पूर्व 5वे कालखंड किंवा इसवी सन पूर्व 5व्या शतकात इसवी सन पूर्व आणि इसवी सन हे आपल्याला पाहायचं आहे की इसवी सनाची कालगणना केव्हापासून चालू झाली. मग तर इसवी सनाचा कालखंड जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या जन्मवर्षापासून इसवी सनाची सुरुवात झालेली आहे आणि येशू ख्रिस्ताच्या अगोदरच्या कालखंडाला इसवी सन पूर्व असं म्हटलं जातं आणि म्हणून इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे द हिस्ट्रीज. ह्या या ग्रंथाच्या शीर्षकासाठी त्याने तो शब्द वापरलेला होता आणि म्हणून हिस्ट्री असं म्हटलं गेलेलं आहे.
युरोपमधील पुढचा आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता आपल्याला पाहायचं आहे की युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास आणि इतिहासाचं लेखन युरोपमधलं पाहायचं आपल्याला. 18व्या शतकाच्या काळामध्ये युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय अशा प्रकारची प्रगती झालेली होती. खूप मोठी प्रगती झालेली होती, कारण तो आधुनिक कालखंड होता 18व्या शतकातला. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक ऐतिहासिक वास्तवांची अभ्यास करता येणं शक्य झालेलं होतं, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचार मंथन झाले. इतिहास आणि इतिहास लेखन यावर खूप चर्चा झाली. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व प्राप्त झालं की नेमकं काय घडलेलं आहे याला महत्त्व प्राप्त झालं. 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि त्या संबंधीचं तत्वज्ञान या विषयांना अधिक महत्त्व दिलं गेलं. कुठं? युरोपमध्ये ईश्वराची चर्चा आणि त्यावरचं तत्वज्ञान. परंतु हे चित्र हळूहळू बदलत गेलं आणि इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली. जर्मनीमध्ये इसवी सन 1737 मध्ये गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झालेली होती. आणि त्या ठिकाणी प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं आणि त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाची या ठिकाणी अभ्यासाची केंद्र हळूहळू सुरू झाली. तर सुरुवातीला विद्यापीठाची स्थापना कुठे झालेली आहे? गॉटिंगेन ह्या जर्मनीमधील इसवी सन 37 मध्ये झालेली आहे. आपल्याला पाहायचं आहे आता महत्त्वाचे विचारवंत, इतिहासामधील महत्त्वाचे विचारवंत. महत्त्वाचे विचारवंत. इतिहासाचं लेखन शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि विकसित कसं व्हावं यासाठी काही विचारवंतांनी महत्त्व दिलेलं होतं. त्यामध्ये पहिले आहेत रेने देकार्त. त्यांचा कालखंड आहे 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक असतं असं त्यांनी मत मांडलेलं होतं. ते फ्रेंच तत्वज्ञ होते. त्यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे डिस्कोर्स ऑफ द मेथड. त्या ग्रंथात एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा त्यांनी मांडलेला आहे. त्या ग्रंथामध्ये एक नियम मांडलाय, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार कधीही करू नये. की खरोखरच ही गोष्ट सत्य आहे का, त्याला कुठलाही संशय नाही. जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ती गोष्ट स्वीकार करायचा नाही असं मत कोणी मांडलेलं आहे? तर रेने देकार्त यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. तो ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑफ द मेथड. हे आहेत पहिले विचारवंत. दुसरे विचारवंत आहेत व्हॉल्टियर. दुसरे विचारवंत आहेत व्हॉल्टियर. दुसरे विचारवंत आहेत व्हॉल्टियर. यांचा कालखंड आहे 1694 ते 1778. त्यांचं मूळ नाव आहे फ्रान्सवा मरी अरुये. फ्रान्सवा मरी अरुये असं नाव आहे. आणि या फ्रेंच विचारवंतांनी इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा कोणत्या आहेत, त्या कोणत्या प्रकारचे व्यापार करत आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, अर्थव्यवस्था कशी चाललेली आहे, ते शेती कोणत्या पद्धतीने करत आहेत, या गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं असं त्यांचं मत आहे. कुणाचं? व्हॉल्टियर यांचं. फक्त वस्तुनिष्ठतेला महत्त्व द्यायचं नाही, सत्यतेला महत्त्व द्यायचं नाही, घटनांच्या कालक्रमाला महत्त्व द्यायचं नाही, तर त्यांच्या परंपरा कोणत्या आहेत, त्यांचा व्यापार कोणता आहे, आर्थिक व्यवहार त्यांचे कसे चालत आहेत
ते शेती कोणत्या पद्धतीने करत आहेत या गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. आणि इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असं मत या व्हॉल्टियर या विचारवंतांनी मांडलेलं आहे. सर्व गोष्टींना स्पर्श झाला पाहिजे इतिहास लिहित असताना मानवाच्या सर्वांगीण विकासाचा. आणि त्या दृष्टीने व्हॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असं म्हटलेलं आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कुणाला म्हटलेला आहे तर व्हॉल्टियर या विचारवंतांना म्हटलेलं आहे. यानंतरचा जो पाठ आहे तो मी तुम्हाला पुढील भागामध्ये शिकवणार आहे. आता जो काही मी शिकवलेला टॉपिक आहे त्यावरती तुम्ही 2 टिपा लिहायच्या आहेत. ते म्हणजे महत्त्वाचे विचारवंत आहेत रेने देकार्त आणि व्हॉल्टियर. या 2 टिपा तुम्ही लिहून ठेवा आणि शिकवलेला जो भाग आहे त्याचं वाचन करा. नमस्कार.